नमस्कार. मी एक सर्वसामान्य नागरिक संजय चव्हाण आणि आज प्रथमच एक सामान्य नागरिक आज एका पत्रकाराचीच एक परीक्षा घेतो असं म्हटलं तरी चालेल. आज माझी काही प्रश्न आहेत, मला त्यांना विचारायचे आणि कायद्याच्या कठोर काही बाबी त्याच्याशी मला डिस्कशन मला करायचं आहे. माझा मुद्दा असा आहे की उशिरा न्याय हा सुद्धा एक अन्याय आहे आणि त्या विषयावरती मला बोलायचंच आहे. कारण की आज आपण पाहतोच आहे, सुप्रीम कोर्ट म्हणा किंवा हायकोर्ट्स म्हणा, यांचे काय जजेस वगैरे आपण वाचतोय. त्यात एका सोपान गायकवाड नावाच्या व्यक्तीचे आम्हाला एक पूर्णपणे केसेस भेटल्या की त्या व्यक्तीने 27 वर्ष तो हायकोर्टात लढला आपल्या प्रॉपर्टीसाठी. त्याची केस तिथे डिसमिस झाली, पण सुप्रीम कोर्टाने 2021 साली त्याची केस म्हणजे घेऊन त्या माणसाला न्याय दिला. पण जेव्हा त्याला न्याय दिला तेव्हा तो माणूस जिवंत नव्हता, तो मेला होता. मग हा न्याय आहे की अन्याय आहे? ह्याच्या पुढे आपण जायचं म्हटलं तर 1984 साली भोपाळ गॅस एक प्रकरण घडलं होतं. त्यात 5 लाखापेक्षा जास्त लोकांना त्रास झाला होता. त्यातल्या किती लोकांना न्याय भेटला? 7 लोकांना 2 वर्षाचा फक्त कारावास झाला आणि कंपनीचं काहीच नुकसान झालं नाही. आता ह्याच्यापेक्षाही पुढे आपण गेलं की आपल्या प्रेसिडेंट 2021 साली रामनाथ कोविंद म्हणा किंवा युनियन मिनिस्टर किरण रिजिजू म्हणा किंवा फार्मर जज आहेत म्हणा S.A. बोडगे यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की आज आपली न्याय प्रणाली ही फार खालच्या थराला पोचलेली आहे आणि लोकांना म्हणावा असा न्याय भेटत नाही. कारण 73,000 केसेस एकट्या सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. प्रत्येक मिनिटाला 23 केसेस नवीन रजिस्टर होत आहेत आणि 44 मिलियन केसेस या प्रत्येक वर्षाला आपल्या भारतात दाखल होत आहेत. आतापर्यंत भारतात दाखल झालेले आहेत. आणि ह्याच विषयी मी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव सातारा जिल्हा शरद जगन्नाथ गाडे यांची आज एक सामान्य नागरिक म्हणून मी यांची मुलाखत घेतोय आणि मी माझे काही प्रश्न त्यांना विचार आहेत. ते पत्रकार सुद्धा आहेत आणि आरोग्यताचे संपादक सुद्धा आहेत. तेव्हा मी आज गाडे साहेबांना एक प्रश्न विचारतो की आज ते पत्रकार आहेत म्हणून ते पत्रकार त्यांनी काम केलेलं आहे, नाव त्यांनी कमवलेलं आहे. त्यांना काय वाटतं ह्या कायद्याविषयी? कारण की आज कुठेतरी कायदा, कोर्ट, पोलीस प्रशासन हे सामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी असमर्थ ठरलंय. तर त्यांनी कुठेतरी मीडियाचा आधार घ्यावा, मीडियाच्या बाजूला जावं, पत्रकारांशी बोलावं. पण आता लक्षात येतं की पत्रकारही कुठेतरी बाउंडेड आहे. म्हणून मी आज गाडे साहेबांना विचारतो की आता झालेल्या घटनांमध्ये, चाफळ केसेसमध्ये एका मुलीवर अत्याचार झाले, तिचा खून झाला, तिच्याविषयी काही न्याय नाही. अबोली केस प्रकरण घडले, त्यात नाही. आता जस्ट काल एक केस घडले पाटणमधले, एका मतिमंदपूर्वी अत्याचार झाले, त्यांच्याविषयी मला गाडे साहेबांचं मत विचारायचं आहे आणि त्यांनी सांगावं आज पत्रकार म्हणून त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांची भूमिका सॉफ्ट असेल तर सामान्य नागरिकाने पत्रकारितेला किंवा मीडियाकडे पण कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं याचं उत्तर गाडे साहेबांनी द्यावं. नमस्कार. खूप प्रश्न विचारलेत आणि खूप गंभीर प्रश्न आहेत हे. लोकशाहीमध्ये न्यायपालिकेला अनन्यसाधारण असं एक महत्त्व आहे. ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान या देशाला प्रदान केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे संविधान खूप चांगलं आहे, लोकांच्या कल्याणासाठी आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या सर्व त्याच्या घटनेत अंतर्भूत केलेले आहे. परंतु हीच घटना, ही संविधान जे त्याचा वापर करणार आहेत ते जर योग्य रीतीने जर वापर केले नाही तर हे संविधानासारखं या देशात म्हणजे वाईट असं काही होणार नाही. परंतु या संविधानातल्याच पळवाटा शोधून अनेक केसेसमध्ये न्यायाला दिरंगाई होते. म्हणून जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हटलं जातं. म्हणजे उशिरा न्याय हा सुद्धा अन्याय आहे हे आता तुम्ही सांगितलेलं आहे. परंतु आता तुम्ही जे म्हटलात की सोपान गायकवाड यांची जी केस होती सुप्रीम कोर्टामध्ये, ती केस आधी मुंबई हायकोर्टमध्ये चालली. तिथं त्यांची रद्दबातल ठरवली म्हणजे खारिज केली. परंतु त्यांनी सुप्रीम कोर्टात पुन्हा दावा केला आणि ज्यावेळेला त्यांचा निकाल लागला म्हणजे कदाचित त्यांना आपण 100 वर्ष आयुष्य धरतो एखाद्या व्यक्तीचं, परंतु हे 108व्या वर्षी ते मृत्यू झाले. म्हणजे पुन्हा अजून एक 8 वर्षे त्यांनी न्यायाची प्रतीक्षा केली काय असाही एक प्रश्न आहे. परंतु 108 वर्ष झाली तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी ते म्हणजे त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने न्याय दिला. मग या न्यायाचा त्यांना काय उपयोग झाला? म्हणजे
सतत भांडत राहायचं, सतत कागदोपत्री, आणि ह्या कोर्टाची किंवा न्यायपालिकेची जी दिरंगाई आहे ही अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. कारण त्यानंतर आपण भोपाळ केसची जी एक घटना बोललात, 1984 साली भोपाळ दुर्घटना झाली, 5 लाखाहून अधिक लोक बाधित झाली. आजही काही लोक त्याचं त्रास सहन करत आहेत आणि त्यांच्या कित्येक पिढ्या हा त्रास द्यायला पुढे जाणार आहेत. परंतु अवघ्या 6-7 लोकांना तिथं न्याय म्हणजे कारवाई होते, बाकी सगळं आलंबेल चालू आहे. पण आज अखेरपर्यंत तिथल्या कोणत्याही कुटुंबाला आर्थिक सहकार्य झालेलं नाही आणि न्याय मिळालेला नाही. मग हाही अन्यायच आहे ना. मग या संदर्भात जवळजवळ आत्ता आपण सांगितल्या पद्धतीनं 73,000 केसेस सुप्रीम कोर्टात आता पेंडिंग आहे आणि जवळजवळ 44 लाख ज्या केसेस आहेत त्या संपूर्ण भारत देशातून केसेस दाखल आहेत. आणि अजूनही तुम्ही म्हटल्या पद्धतीने म्हणजे एका मिनिटाला जवळजवळ 23 केसेस नव्या दाखल होत आहेत. मग ही न्यायपालिका करते काय? मग इथं न्याय रोज आता आपण कोर्टात पाहतो, वकिलांची गर्दी आहे, जज आहेत, सगळं आहे. मग ही दिरंगाई काय होते? मग या दिरंगाईच्या मागे कुणीतरी वेगळं हात आहे का? किंवा इथं विलंब होऊ द्या, कुठं अडवा, कुठं जिरवा, ही पण पद्धती आहेत. मग याला राजकीय हस्तक्षेप होतोय का? त्याच्यावर काही दबाव येतोय का न्यायपालिकेवर? कारण सुप्रीम कोर्टाच्या जजना पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर होणारे काय अन्याय आहेत हे जर मांडावं लागत असेल तर न्यायपालिकेचं यासारखं दुसरं दुर्दैव नाही. मग ह्या अशा घटना घडल्यामुळे किंवा एखाद्या जजना संपवायचं, जर तुम्ही निकाल आमच्या विरोधात द्याल असं वाटत असेल तर जजनच संपवायचं, वकील संपवायचे, तिथले पुरावे नष्ट करायचे, कोणी जे साक्षीदार असतात ते संपवायचे. म्हणजे ह्या ज्या घटना घडत आहेत ह्या अतिशय दुर्दैवी आणि ह्या माणुसकीलाही काळिमा फासणाऱ्या आहेत. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. जमिनीच्या केसेस असतील, खोट्या केसेस दाखल होणे, त्यावरती एक चित्रपट आलाय, जय भीम नावाचा चित्रपट, संपूर्ण जगभरात त्याला डोक्यावर घेतलं. कारण एखाद्या समूहावर एखाद्या समूहावर किंवा एखाद्या जातीवर किंवा एखाद्या विशिष्ट लोकांच्यावरती खोट्या केसेस दाखल करायचे, त्यांना बदनाम करायचं, त्यांना पूर्ण आयुष्य घालवायचं. म्हणजे हा आपण कुठं गुलामीकडे चाललोय की काय, हा एक नवीन प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळं आता तुम्ही असा उल्लेख केला की एक माग डिसेंबर महिन्यात आता चाफळ आधी मी सांगतो, या पाटण तालुक्यातील रुवले सुतारवाडी या गावात अवघ्या 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि तिचा नंतर गाडा दाबून तिचा खून होतो. त्या प्रेतात म्हणजे ज्या मृतदेहाची वाट लावण्यासाठी जो प्रयत्न होतो तो माणूस अन्याय करणारा किंवा बलात्कार करणारा एवढ्या विकृत मनोवृत्तीचे कसे काय असू शकतात? एखाद्या 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार कसं करू शकतात? म्हणजे ह्या सुद्धा आपल्या मेंदूला किंवा एक मानवतेला न पटणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्या घटना घडतात, त्यामुळं समाज आज कुठल्या दिशेला चाललाय हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि या ठिकाणी जी पोलीस यंत्रणा आहे, सुरक्षा यंत्रणा आहे किंवा न्यायपालिका आहे किंवा शासन असेल, प्रशासन, हे सगळे या ठिकाणी फेल कसे होत आहेत? मग आपल्या कायदा सुव्यवस्थेचं झालंय काय? म्हणजे सुरक्षितता हा विषय आता नाही. आत्ताच कालचीच घटना आहे पाटणमध्ये, एका गतिमंद मुलीवर, एखादी चांगली ठीक आहे इतर घटना घडतात, पण गतिमंद मुलीवर 7-7, 8-8 जणांनी बलात्कार करावा, 2-2 महिने बलात्कार करावा आणि त्यानंतर घटना बाहेर येते. मग या ठिकाणी मंत्री असतील, आमदार असतील, शासन प्रशासन हे सगळेच दोषी आहेत. मी स्वतः पण त्यातला दोषी आहे असं म्हटलं तर चालेल. सामान्य माणूस म्हणून माझं कुठं लक्ष आहे? मी पालक म्हणून माझं कुठं लक्ष आहे? मी शिक्षक असेल, मी इंजिनियर असेल, मी पत्रकार असेल, मी अजून कोणी असेल, लक्ष कुठं आहे? आम्हीच आता या सर्व घटनावरती आपण फेल ठरलेलो आहे. चाफळमध्ये अशीच एक घटना घडलेली आहे. म्हणजे मुलींना मारहाण करणं, त्यांना धमकावणं, जीव मारायचं, मग त्यांच्यावर अन्याय करणारे, त्या लोकांना पाठीशी घालणारे काही राजकीय लोक असतात. मग पोलिसांचं
तर सांगायचं पोलिसांना असं करा तसं करा, एखाद्या म्हणजे वेगवेगळी कलमं लावायची, अशी कलमं लावायची की त्यातून सुटले पाहिजेत लोक. पोक्सो केस झाले, फास्ट ट्रॅक कोर्ट, म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात 122 दिवसात निकाल होतो आणि तोच सामान्य कोर्टात 133 दिवसात होतो. मग 10 दिवसाच्या फरकानं मग फास्ट ट्रॅकचा अर्थ काय? मग तुम्ही न्याय कुठे देताय? 133 दिवस आणि 122 दिवस, 10 दिवसाचा फरक. मग फास्ट ट्रॅकचा अर्थ काय हा पण जनतेला कळायला पाहिजे. आणि प्रत्येकानं इथून पुढं म्हणजे आता ज्या वेळेला अजून एक विषय येतो या ठिकाणी, मी थोडंसं बोलण्याच्या दारात तुम्हाला काही विचारायला प्रश्न दिले नाही, पण मला हे यातून काय येतंय मन भरून, कारण इथं प्रत्येक जण जबाबदार आहे. एखाद्या साध्या साध्या गोष्टीवरती सोशल मीडियावर आपण प्रतिक्रिया देतो, कमेंट देतो, लाईक सगळं आपण चालू आहे, रील व्हिडिओ बनवण्यात आपण व्यस्त आहोत. मग समाजात अशा घडणाऱ्या विकृत घटनावर आपण बोलणार कधी? कमेंट कधी करणार? कधी जाब विचारणार? आपण आहे का काही आपल्याजवळ? गणेश साहेब, तुमचं 2 शब्द मी आता कापतो. मी हा प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारतो. मग तुमची मीडिया गप्प का? तुमची मीडिया ह्या प्रश्नावर हा प्रश्न समोर आमदार असू दे, खासदार असू दे, कोर्ट असू दे, पोलीस असू दे, प्रश्न तुम्ही त्यांना का विचारत नाही हे तुमचं काय चाललंय म्हणून? तुम्ही पोक्सो नावांच्या आणि फास्ट ट्रॅकच्या नावाखाली लोकांना का फसवताय? 15 दिवसात तुम्ही आमिष दाखवता आणि वर्ष तुम्ही काढता. 10 लाख रुपये तुम्ही द्यायच्या बातम्या तुम्ही छापता आणि त्या माणसाला प्रत्यक्षात तर काही मदत नाही भेटली असेल तर तुटपुंजी 20-25-30 हजाराची मदत भेटली असेल. याचा अर्थ तुम्ही अपमान करत नाही का? आपण ती जी मुलगी मेली, ती जी 8 वर्षाच्या मुलीने काही जग पाहिलं होतं का? पण तिने जे त्यावेळेला सण केलं ते सण आपण त्याची हे कल्पना करू शकतो का? मग अशा माणसाला चिडून मारलं पाहिजे का त्याची तुम्ही सेवा करत बसताय? मग मीडिया का बोलत नाही यांच्याविषयी? का मीडिया आवाज उठवत नाही? का पत्रकार गप्प आहे? का तुमचे पण कोणी हात दाबलेत? तुम्हाला पण कोणी सांगितलंय का तुम्ही हे बोलू नका? बाकीचे पत्रकार काय करतायत? आज मी तुम्हाला स्पष्ट तुमचे आरोप करतोय. सामान्य नागरिक तुम्हाला त्या सिस्टीमचाच एक भाग आहे. बिलकुल. आणि जसं न्यायपालिकेमध्ये दिरंगाई होती, मी सामान्य नागरिक म्हणून मी कुठे जाऊ? समजा त्या अबोलीचा मी बाप आहे, तर मी कुठे जाऊ? आज तुम्ही मला मदत करणार नाही तर मी कुठे जायचं? अगदी बरोबर. बरं, मी जर उद्या रस्त्यात बसलो, आंदोलन करा, उपोषण ठोकलं तर माझं काय चुकलं? मग आम्ही पेपर सादर करायचे, तहसीलदाराला द्या, कलेक्टरला द्या, कोर्टाला पेपर द्या, मग आंदोलन बसायला? मला स्टंट, आम्हाला नागरिकांना स्टंट नाही करायचं, तो येत नाही आम्हाला. पण तुम्ही पत्रकारिता म्हणजे एक आमचा स्तंभ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले एक असं हत्यार आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठी पॉवर आहे. आणि कुठेतरी माझा आरोप तुमच्यावर आहे की तुम्ही गप्पा, तुम्ही शांत नाही, तुम्ही काही या बाबतीत मी अगदी सहमत आहे. कारण न्यायपालिका असो, शासन प्रशासन स्तरावर जिथं जिथं भ्रष्टता आलेली आहे, जिथं जिथं काही घोळ होतोय, गडबड होते, घोटाळे होत्या, त्याच्यात पत्रकारिता हा सुद्धा विषय आहे. म्हणजे मी जबाबदारीनं, मी पत्रकार असून मी हे वाक्य का करतो? हे घडताना पाहतो आपण आणि घडत असतं. प्रत्येक व्यवसायात कोणी ना कोणीतरी असं भ्रष्टता आहे. कुठं प्रामाणिक आहे? आमच्याकडे आल्यावर आम्ही न्याय दिलाय, बऱ्याच लोकांना न्याय देतो. पण त्याच्यातून काय होतं, जे न्याय देतंय, जे विरोधात छापतंय त्याला दाबायचं, त्याला पैसे द्यायचं, त्याच्यावर मारेकरी घालायचं, त्याच्यावर खोटे केसेस घालायचं, हे प्रकार चालूच आहेत. त्याच्यामुळे पत्रकारालाही त्याचं कुटुंब आहे, शेवटी काहीतरी मर्यादा येते. मग तो म्हणतो जाऊ दे. ज्यांच्यासाठी भांडतो तेच लोक पूर्ण त्या पत्रकाराच्या मागे उभं राहत नाहीत. मग त्या पत्रकारांना न्याय देण्यासाठी ज्यांच्यासाठी लढायचं ती लोक नको का त्याच्या बरोबर? मग मध्ये पत्रकारांनी तुमचं असं म्हणणं आहे की जर का सामान्य नागरिकांनी पण हिमतीने पुढे उभं राहिलं तर पत्रकार उभं राहतील. तर मग आता ही गोष्ट असेल तरी मी एक म्हणजे आज एक मी तर कुठला सोशल वर्कर नाही किंवा काय नाही, माझ्यावरती अन्याय घडला तेव्हा मी तुमच्याकडे आलो, मलाही थोडाफार तर न्याय कोर्टाकडनं भेटला, मग प्रत्येकाला भेटतो असं नाही. पण माझंही कुटुंब म्हणणं आहे की सर्वसामान्य नागरिकांवर मी पण पहल केली पाहिजे, हे तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे? मग ठीक आहे ना, आम्ही पण तयार आहोत पहल करायला. तुम्ही तुमची ताकद आम्हाला द्या, आम्ही आमची ताकद तुम्हाला देतो. सर्वसामान्य नागरिक म्हणून मी आंदोलनाची जबरदस्ती करायला तयार आहे. आज आपण तुम्ही इथं बसलाय, तुमच्याकडे ती तळमळ आहे, तुम्हाला ती जाणीव आहे, तुम्हाला ती सल आहे, आज क्लेश आहे की बाबा हे केलं पाहिजे, कोणीतरी केलं पाहिजे. तुम्ही मला इथं बसून मला विचारताय, म्हणजे तुमच्यात ती धमक आहे. ही प्रत्येक नागरिकात, सामान्य असू द्या कोणताही असू द्या, त्याच्यात ती धमक निर्माण झाली पाहिजे. लढाईची तयारी, रडायचे दिवस गेले.
आता लढलं पाहिजे. कारण की आज ते अबोली प्रसंग जरी त्या व्यक्तीवर असला तर तो प्रसंग माझ्यावरती उद्या येणार नाही याची काही गॅरंटी नाही. माझ्याकडे काही असे व्हिडिओ आहेत, त्या ठिकाणी काही लोक अगदी जबाबदार लोक आहेत, त्यांनी सांगितलंय त्या कुटुंबाला आम्ही 10 लाख मदत देऊ, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही त्यांची केस चालू. जवळजवळ 20 जानेवारीला कोर्टात त्यांनी हे झालेलं आहे, म्हणजे चार्जशीट दाखल झाले. त्याच्यानंतर 2 महिने झाले तरी अजून त्याच्यावरती कोणी काही बोलत नाही. त्या कुटुंबाला काही आर्थिक मदत नाही. मध्यंतरी आम्हाला समजलं की त्यांना बोलवून त्यांना काहीतरी समाज कल्याण खात्याकडून किंवा अजून कोणत्या डिपार्टमेंटकडून एक 30,000चा चेक मिळाला. म्हणजे त्या मुलीचा मृत्यू झाला, शासनाने प्रशासनाची किंमत तिची केली, तुम्ही न्याय देत म्हणजे बळी गेला, त्या कुटुंबावर किती डोंगर कोसळला असेल आणि तुम्ही 30,000 त्याच्या तोंडावर किंमत तिची केली. आणि तो भयंकर प्रकार आहे. हा भयंकर प्रकार. याच्याबद्दल म्हणजे मोठमोठे घोटाळे होताना ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला मग ही 30,000 आणि ही सामान्य जनता मग काय नाही मागणार. का सोडलं तेव्हा पत्रकारांनी का वावर झाला नाही. आता तो विषय वेगळा येतो लगेच. मग तिथं आर्थिक असतंय, तिथं फेम असतं, म्हणजे त्याला पैसे राजकारण असतं, तिथं सगळं असतं. मग त्याला पैसे म्हणतो सुटला. कदाचित ही गरीब मुलगी हिच्यामध्ये पैसे लावू शकत नाही. त्यावेळेला पण असं झालं की एक घटना झाकण्यासाठी असले वेगळे प्रकार करायचे. म्हणजे राजकीय हे सिस्टम प्रशासन हेच करत राहणार. राजकीय लोकांनी ह्या न्यायपालिकेवरती आता आपण प्रभाव मिळवलेला. त्यामुळे न्यायपालिका एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे. त्या आता आम्हाला या घटनावरून तरी दिसत. म्हणजे आम्ही सामान्य नागरिक झालेलो नसून आम्ही आता मेंढे झालो आहोत. आपण असं मला झालोय. त्यांनी आम्हाला दिशा दाखवायची, त्या पद्धतीने आम्ही चालत राहायचं. आपण सरळ म्हणू शकतो शंड झालोय. मग आपण ह्या शंडपणा सोडला पाहिजे, लढलं पाहिजे. कारण मी कितीतरी वेळा म्हणतो किंवा बोललेलोही आहे, इथं अनेक संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, मानवाधिकार संघटना आहेत, महिलांच्या संघटना आहेत, वारकऱ्यांच्या संघटना आहेत, सगळे आहेत. परंतु अशा घटनेवरती बोलण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. मग महिलांसाठी बोलायला नको का? पाटणमध्ये या गतिमंद मुलीवर अन्याय झाला, बलात्कार झाला, त्या मुलीला घेऊन फिरणारी पण महिला होती. मग महिलावरती अन्याय करतात, हा विषय पुढे नाही का येत. मग ही फार गंभीर बाब आहे. महिलांनाच जर आपण असे प्रकार करण्यासाठी जर आपण प्रोत्साहन देत असेल किंवा कुठेतरी फशी पाडत असेल तर हा अतिशय गंभीर आणि चिंतनाचा विषय आहे. त्यामुळं तुम्ही विचारलं अगदी बरोबर आहे. ही पोटतिडी काय, ही मला पण आहे. मी सामाजिक, राजकीय, पत्रकारिता सगळ्या क्षेत्रात मी वावरतो, मी काम करतोय. त्यामुळे हे मला जाणवतं कुठंतरी पेटून उठलं पाहिजे. कारण ही चळवळ आहे, समाज आहे ना, ही आता रडणाऱ्याला कुणी भीक घालत नाही. लढायला पाहिजे. आणि ही लढाई म्हणतो ना आपण, मानवतेची म्हणा, माणुसकीची म्हणा, ही लढण्यासाठी वेळ प्रसंगी रक्त सांडावं लागलं तर चालेल, पण त्याचंही लोक भांडवल करून राजकारण करतील असाही पुढे विषय काय सांगता येत नाही. काय करणार करतील. कारण त्या मुलीला एक स्त्री जर का नराधामाच्या हवाली करत असेल आणि ते असं एक नाही की ती स्त्री करते तर बघणारी 4 लोक नसतात, बघणारी लोक पण असतात. ती गप्प राहिली म्हणजे ती पण दोषी नाहीत का? ते पण गुन्हेगार आहेत. समाज सुद्धा कुठे ना कुठे या घाणीमध्ये दुर्लक्ष करतोय. अगदी बरोबर. आणि ह्याच्यामुळे या घाणी वाढत चाललेल्या आहेत. आज एक आहे, सगळ्या अपराधांना जर जेलमध्ये टाकायचं म्हटलं ना तर आपली जेल कमी पडणार आहे. बरोबर आहे. प्रशासन काय करते, काय असेल ते बघून घ्या, चालत राहू द्या. त्याच्यामुळे सगळ्या केसेस पेंडिंग आहेत. या जज म्हणते की आम्ही नियमाच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे गुन्हेगार नियमाच्या बाहेर जाऊ शकतो, पण न्याय देणारे जो वर्ग आहे तो नियमाच्या त्याला मात्र नियम पाळावे लागतात. अशा अनेक घटना समोर येत आहेत. कारण का न्यायपालिकेत न्याय मिळत नाही, निवाडा होतोय. आणि न्याय हा तो शब्दातच राहतोय किंवा तो कागदावरच राहतोय. कारण संविधानाचे शब्द ते आम्हाला आठवतात की जर का शासन प्रशासन तुम्हाला न्याय मिळवून देण्यास जर समर्थ नसेल तर तो सामान्य वर्गाला न्याय मिळवायचा अधिकार आहे. मग अशा वेळेला जर त्या व्यक्तीने जर काय केलं तर त्याला गुन्हेगार म्हटलं जाईल का? पण सामान्य लोकांचीच आता लढण्याची जी ताकद आहे ती कमी झाली. मध्यंतरी जो कोरोनाचा आपल्यावर प्रसंग आला, आर्थिक दृष्ट्या आपण मागास आणि प्रत्येकाला आपलं कुटुंब जगवायचं आहे, स्वतःला जगायचं आहे. मग या भानगडीत पडण्यापेक्षा आपण आपलं जगावं म्हणून एक स्वार्थी झालाय माणूस, स्वार्थी केलाय या सिस्टीमनी.
आणि या स्वार्थात बरबटलोय आपण, त्यामुळे लढायचं विसरलोय. मग ही लढाई आहे ना, ही लढाई चालू राहिली पाहिजे. मी लढतोय, मला त्याचं फिकीर नाही. तुम्ही लढताय, तुम्ही लढा. अजून मी प्रत्येक, आता हा व्हिडिओ ज्यांनी ते पाहत असतील त्या सर्वांना माझी कळकळून अगदी विनंती आहे किंवा एक आव्हानच आहे, तुम्ही लढायला तयार व्हा. आपल्या आजूबाजूला अशा घटना घडल्या नाही पाहिजे, कारण त्या घटना दारात घडत्यात, उद्या आपल्या घरात घटना घडू नये. असे प्रसंग आपल्या कुटुंबासोबत घडले तर त्याची तीव्रता आपल्याला जाणवेल आणि त्यावेळेला फार वेळ झालेला असेल. मग आपण रडत बसण्याशिवाय काही पर्याय नाही राहणार. म्हणून आता चला, उठा आणि आपण लढूया, सगळ्यांनी एकत्रितपणे लढूया. आणि असल्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना कडक शासन झालं पाहिजे. कारण आपण म्हणतो की याला फासाव द्या, याला खरडास करा, हे करा. ते एक संविधानात आपल्याला एक म्हणजे न्यायाच्या दृष्टीनं ते आपल्याकडं बंधनकारक नाही किंवा आपल्याला तेवढी मुभा नाही. कारण त्या कायद्यात एखाद्याचा जीव घेणं हे सुद्धा आपल्याला करता येत नाही. म्हणून त्याच्या पुढे जाऊन एखाद्या, आता नवीन नवीन शक्ती कायदा आला, पोक्सो आहे किंवा बलात्काराच्या केसेस होतात किंवा मर्डरच्या, ह्या केसेस टाकून या लोकांना फास्ट ट्रॅकमध्ये चालवा आणि यांना कडकात कडक शिक्षा, दयेचा अर्ज वगैरे, यांना दया माया करायची काही गरज नाही. यांना ठीक चांगली कठोरात कठोर शिक्षा द्या. कारण एखाद्याचा जीव घेत असतील ते, तर याचा जीव घ्यायला हा कायदा सुद्धा बंधनकारक झाला पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बरोबर तुमचं म्हणणं गाडे साहेब. आणि आता मला पण एक सामान्य नागरिक म्हणून एक कुठेतरी गाडे साहेबांविषयी बोललो, त्या थोडं मला मनात होतं म्हणून मी बोललो. त्यांनाही माझ्या बोलण्याचा राग आला असेल तरी त्यांची माफी मागतो. पण पत्रकारितेने, मीडियाने आपले अधिकार, आपले हक्क चांगले बजावून त्यांनी पण ह्या आवाजाला उठवलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि इतरांच्या नादी लागण्यापेक्षा आज अन्याय खूप वाढले, भयंकर वाढले. तुम्ही तुमच्या शब्दातनं ते मांडा, आम्हा सामान्य नागरिकाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी आज गाडे साहेबांना इथं बोलवलं आणि त्यांच्याशी 2 शब्द आम्ही बोललो. आणि त्यांनाही माझी कळकळ समजली, मलाही त्यांची कळकळ समजली. आता ह्या आरोपी लोकांची चोच करायचं बंद करून यांच्यावर कडक शासन व्हायची वेळ आणलीच पाहिजे. आणि ती आणायची आणि समाजाच्या प्रत्येक नागरिकाने ते करायचं. तुम्ही भले काय करू शकत नसेल, पण तुमच्यातल्या असलेल्या मोबाईलद्वारे तुम्ही संपर्क करू शकता, बोलू शकता, आपला विरोध मांडू शकता. तुमच्या शेजारचा आमदार असू दे, कोणी सरपंच असू दे, कोणी पण असू दे, त्याच्याबद्दल मेसेज पाठवा की ही घडलेली गोष्ट चुकीची आहे. म्हणजे ही आग आपल्या भागातून निघून वरपर्यंत पोहोचेल आणि वर बसल्या सर्वांना कळेल की तुम्ही चुकताय. आणि हेच आमचं शेवटचं बोलणं आहे. आणि नमस्कार.